पुण्यातील महात्मा गांधी शाळा गेल्या 13 वर्षांपासून सुरू आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार शाळेसाठी 5000 स्क्वेअर फूट जागा आवश्यक असताना या शाळेची जागा 4320 स्क्वेअर फूट असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या शाळेत अनेक अनाथ आणि वंचित घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शाळा बंद झाल्यास त्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी शिक्षक मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था आणि शाळेच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दादा भुसे यांच्या सोबतची भेट सकारात्मक झाल्याचा दावा शाळेच्या प्राचार्यांनी केलाय. आपण आज दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत. इथे काही मुले व त्यांचे शिक्षक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे हाजीर होते. त्याच्याचबरोबर आपल्याबरोबर आता काही बोलताना शाळेतले काही शिक्षक आहे. मॅडम, तुमची मेन मागणी काय आणि तुम्ही इथे पुण्यावरून मुंबईला का आलात आणि तुमच्या शाळेचं नाव काय आणि तुमचं नाव काय हे सांगा. माझं नाव अनस्वी कांबळे आहे आणि आम्ही महात्मा गांधी शाळेतून आलेलो आहोत. तर मला एवढंच सांगायचं आहे की आमची शाळा ही 2014 पासून चालू आहे आणि आमचे जे मुख्याध्यापक आहेत श्री विनायक देवकर सर, ते इथं खूप वेळा आले, 5-6 वेळा येऊन गेले आहेत. पण त्यांना मात्र परमिशन देण्यात आली नाही आहे. जे आमच्या शाळेला परमिशन पाहिजे ती देण्यात आलेली नाही आहे. आमचा युडाईज नंबर पण त्यांनी काढून घेतलेला आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही लोक छोट्या छोट्या गोष्टींना बघतात, ते आम्हाला परमिशन का नाही देते, तर आमचे जे स्क्वेअर फूट एरिया तो कमी आहे शाळेचा. पण जर तुम्ही फक्त तेवढं बघताय आणि तुम्ही हे नाही बघत आहे की आमच्या शाळा काय करते, म्हणजे आमच्या शाळा जे सिंगल पॅरेंट आहे, ज्यांना आई नाही आहे, ज्यांना वडील नाही आहे, अशा पोरांना आमच्या शाळा शिक्षण देते. ते पण असं तसं शिक्षण नाही, ते उच्च इंग्लिश माध्यमातलं शिक्षण देते. तर मला एवढं आणि अजून ते सगळं देऊन आम्हाला आमची शाळा राशन देते, नवीन नवीन कपडे देते. तर मला एवढंच सांगायचं आहे की जर हे सगळ्या गोष्टी आमच्या शाळेमध्ये होतात आहेत आणि आमच्याकडनं 1 रुपयाही घेत जात नाही, तर मग तुम्ही आमची शाळा कशाला बंद करताय. आणि मी आता एक 10वीची विद्यार्थिनी म्हणून तुम्हाला हे सांगते की जर तुम्ही आमची शाळा बंद करताय तर मग आम्ही जायचं कुठं पुढं. तुम्ही सांगते आमची शाळा बंद होणार, मग आमच्यात तर एवढी हे नाही की आम्ही पैसे भरावा, आम्हाला पैसे भरता येईल. पण आम्ही जर ह्या शाळेत शिकतो, तुम्ही म्हणता ही शाळा बंद करायची, त्यानंतर आमचं भविष्य काय, आमचं भविष्य तसं उद्ध्वस्त होणार. तर माझी हीच मंत्रींकडे हे आहे विनंती आहे, मागणी आहे की प्लीज आमच्या शाळेला परमिशन द्या आणि जसं चालू आहे तसं नीट चालू द्या. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेश निखिल सूर्यवंशी, LS मराठी, मुंबईसाठी. आज आमच्या भेटीचं कारण हे की आमच्या शाळेला 13 वर्षांपासून परमिशन नाहीये. परमिशन नसल्याचं कारण एवढंच की आमच्या शाळेची जी जागा आहे ती 4000 स्क्वेअर फीट आहे. गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सच्या अकॉर्डिंग 5000 स्क्वेअर फीट पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा विविध शाळा चालतात ज्या 1000 स्क्वेअर फीट 2000 स्क्वेअर फीट मध्ये पण रन होतात. सो आमची अशी इच्छा आहे की आम्हाला स्पेशल केस म्हणून कन्सिडर करावं. तर का स्पेशल केस याच्यामुळे कन्सिडर करावं कारण की आमच्या शाळेमध्ये शिकणारा हा प्रत्येक विद्यार्थी हा मोफत इंग्लिश मीडियम एज्युकेशन घेत आहे. काहींचे पेरेंट्स नाही आहेत, ऑर्फन मुलं आहेत, काही सेक्स वर्कर्सचे मुलं आहेत, काही येरवडा जेलमधील प्रिझनर्सचे मुलं आहेत, काहींना फक्त सिंगल मदर आहे, सिंगल फादर आहे. तर अशी मुलं आपल्या शाळेमध्ये शिकतात. त्याच्यामुळे आमची अशी इच्छा आहे की शासनाने आम्हाला ॲज अ स्पेशल केस म्हणून कन्सिडर करण्यात यावं.